विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ICDS मध्ये जे जनरल नॉलेज या टॉपिकवर काय क्वेश्चन येणार आहेत त्याच्यावर चर्चा करणार आहोत. आज आपला विषय राज्यशास्त्र असणार आहे. तर पहिला प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्क कोणत्या भागात दिले आहेत? तर भारतीय राज्यघटनेत मूलभूत हक्क हे भाग 3 मध्ये दिलेले आहेत. उत्तर आपलं सी आहे. प्रश्न 2, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून कोण ओळखले जातात? आता आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखले जातात. बी हे करेक्ट उत्तर आहे. प्रश्न 3, सध्या राज्यघटनेत किती मूलभूत कर्तव्ये आहेत? सध्या आपल्या राज्यघटनेत मूलभूत कर्तव्ये हे 11 दिलेली आहेत. एक ॲड केलेलं आहे आपण, ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा कोणता ॲड केलेला आहे. तर उत्तर बी, 11 राज्यघटनेत आपल्या मूलभूत कर्तव्ये दिली आहेत. प्रश्न 4, कायद्यासमोर समानता कोणत्या कलमात दिली आहे? कायद्यासमोर समानता हे कुठल्या कलमात दिली आहे? तर कलम 14 मध्ये दिलेला आहे. प्रश्न 5, राज्यपालांची नियुक्ती कोण करतो? तर राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. राज्याच्या धोरणाच्या निर्देशक तत्वांची संकल्पना कोणत्या देशातून घेतली आहे? आपली राज्यघटना निर्माण करताना वेगवेगळ्या देशांच्या राज्यघटनांची काही वैशिष्ट्ये होती, ती आपण घेतलेली होती. तर आपल्या राज्यघटनेत राज्याच्या धोरणाची निर्देशक तत्वे, ज्यांना आपण DPSP म्हणतो, हे वैशिष्ट्य कोणत्या देशाकडून आपण घेतले आहे? तर ते आहे आयर्लंडकडून घेतलेलं आहे. प्रश्न 7, मूलभूत कर्तव्ये कोणत्या घटनादुरुस्तीने समाविष्ट केलेली आहेत? मूलभूत कर्तव्ये 42व्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आलेली आहेत. प्रश्न 8, भारताचे राष्ट्रपती होण्यासाठी किमान किती वय असावे? तर भारताचे राष्ट्रपती होण्यासाठी किमान 35 वर्ष वय असावे. प्रश्न 9, भारतात निवडणुका कोण घेते? भारतात निवडणुका भारत निवडणूक आयोग, इलेक्शन कमिशन, इंडियन इलेक्शन कमिशन घेत असते. प्रश्न 10, कलम 21 कोणत्या हक्काशी संबंधित आहे? कलम 21 हे जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याचा हक्क या कलमाशी संबंधित आहे.